अशोक खरात प्रकरणामध्ये आता या प्रकरणात कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाईल असं कळतंय। बळजबरीने गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात ही सुनावणी होते। एसआयटी याबद्दल आपले मुद्दे जे ते न्यायालयासमोर मांडेल। आपल्या तपासातले महत्त्वाचे मुद्दे जे ते मांडले जातील आणि खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बळजबरीने जो गर्भपात करण्यात आला या संदर्भातली सुनावणी आज पार पडते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, या व्हीसीला म्हणजे या सुनावणीला सुरुवात झाली आहे का? विशाल, व्हीसीला सुनावणी व्हीसीवरून सुनावणीला सुरुवात जी आहे ती झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं खरात हा व्हीसीद्वारे न्यायालयासमोर उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाने त्याला स्पष्ट शब्दात विचारलं, त्याचे वकील जे आहेत ॲडव्होकेट सचिन भाटे हे तुमचे वकील आहेत हे मान्य आहे का याची विचारणा केली। कारण त्यापूर्वी भाटेंनी आक्षेप घेतलेला होता व्हीसी संदर्भातली माहिती आधी मिळाली नसल्यामुळे वकीलपत्रावरती सही जी आहे ती सही करता आलेली नव्हती। या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली। सरकारी वकिलांकडून रिमांडची कारणं जी सांगितली जात आहेत, सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणं असेल किंवा त्यानंतर तिच्या मुलांना मारायची धमकी देणं असेल, असे अनेक कारणं जी आहेत ती त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे संबंधित जी पीडित महिला आहे या महिलेला गर्भपाताची औषधं देण्यात आलेली होती, तिचा गर्भपात घडवून आणण्यात आलेला होता। ही औषधं नेमकी आणली कुठून, ती कुणी पुरवली, या संदर्भात कुठले डॉक्टर हे खराच्या संपर्कात होते का, खरातला मदत करत होते का, या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा असल्याचं कारण जे आहे ते सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलेलं आहे। या सगळ्या घटनेमध्ये ज्या ज्या पद्धतीनं खरात यानं या पीडित महिलेचं शोषण केलेलं आहे त्याबाबतची सगळी माहिती जी आहे ती सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर दिली आहे। महत्त्वाचं, या पीडित महिलेला औषध मंतरलेलं आहे असं सांगून औषध दिलेलं होतं आणि त्यातून तिचा गर्भपात जो आहे तो घडवून आणलेला होता। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे त्याचा तपास करायचा आहे असं सांगत सरकारी वकिलांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। जे शिलेंद्र बागडे आहेत सरकारी वकील, त्यांनी ही सगळी रिमांडची कारणं जी आहेत ती न्यायालयाच्या समोर सांगितलेली आहेत आणि 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे त्याची मागणी केली आहे। या सगळ्याच्या दरम्यान आरोपीचे वकील जे आहेत ॲडव्होकेट भाटे यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय डिफेन्ससाठीचा की यापूर्वी सुद्धा 14 दिवस खरात हा याच एसआयटीच्या ताब्यामध्ये होता, त्याच्यामुळे पुन्हा नव्यानं पोलीस कोठडी देण्याची गरज नाहीये। यापूर्वी त्यांनी तपास केलेला आहे। वास्तविक हा गुन्हा वेगळा आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने होणारा तपास जो आहे त्याच्यासाठी ही पोलीस कोठडी मागितली गेलेली आहे। एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जो तपास झालेला आहे तो तपास पुन्हा करायचा या नावाखाली तपास यंत्रणेकडून पोलीस कोठडी मागितली जाते असा आक्षेप भाटेंनी घेतला। मी मोरली बोलत नाहीये किंवा नैतिकदृष्ट्या या गुन्ह्याकडे न्यायालयानं बघू नये। हा गुन्हा जो आहे तो कायदेशीर मेरिटवरती, लिगल मेरिटवरती न्यायालयाने त्याच्याकडे पाहावं अशा स्वरूपाचं आर्ग्युमेंट हे डिफेन्स लॉयर करतायत। जे ग्राउंड ते यासाठी देत आहेत ते म्हणजे याच एकाच प्रकारचे वेगवेगळे गुन्हे जे नोंदवण्यात आलेले आहेत त्या सगळ्याचा तपास जो आहे तो एकाच पद्धतीने होणार आहे। असं असताना या प्रत्येक गुन्ह्यामध्ये वेगवेगळी पोलीस कोठडी जी आहे ती तपास यंत्रणांनी मागणं हे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही आहे असं डिफेन्स लॉयर सांगतात। हे जरी सगळं असलं तरी सरकारवाड्याच्या गुन्ह्यामध्ये जी पीडित महिला आहे संबंधित, या महिलेचं ज्या ज्या पद्धतीनं शोषण झालंय, तिला औषधं देण्यात आली, ते सांगताना जी मोडस वापरली गेलेली आहे ती आधीच्या गुन्ह्यांपेक्षा वेगळी आहे। त्याच्यामुळे या सगळ्या मोडसचा एकूण कोर्ट काय विचार करतं हे पाहावं लागेल। तुर्तास आर्ग्युमेंट सुरू आहे, त्यानंतर डिफेन्सचा आर्ग्युमेंट संपल्यानंतर निकालासाठी काही काळ राखून ठेवेल कोर्ट आणि मग रिमांडच्या संदर्भातला आदेश जो आहे तो होईल। विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरातच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। बळजबरीने जो गर्भपात करण्यात आला त्या मुद्द्याला घेऊन, त्या प्रकरणाला घेऊन आता दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जातोय आणि अर्थातच एसआयटी पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करणार आहे। बघूयात न्यायालय या संदर्भात पुढे काय निर्णय देत आहे। याबद्दलचे अपडेट आपण अशाच पद्धतीने वैभवकडनं घेत राहणार आहोत। पुन्हा एकदा आपण वैभवकडे जाऊयात कारण क्षणोक्षणी या संदर्भातले अपडेट समोर येताना दिसत आहेत। वैभव, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांकरता की बळजबरीने जो गर्भपात करण्यात आला या संदर्भातला तपास एसआयटीने केलेला त्या प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयामध्ये होईल। या विषयाला घेऊन काय मुद्दे उपस्थित केले जातील, अंदाज?
विशाल, या गुन्ह्याचा अजूनपर्यंत तपास जो आहे तो झालेला नाही. त्याच गुन्ह्यामध्ये एसआयटीने त्याला वर्ग करून घेतलंय काल नाशिक जेलमधून, आणि आता त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठीची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यासाठी व्हीसीद्वारे सुनावणी सुरू आहे. डिफेन्स लॉयर्स आहेत ॲडव्होकेट भाटे, त्यांनी ॲग्रेसिव्हली काही ग्राउंड्स आहेत ते न्यायालयासमोर ठेवले, ज्याच्यामध्ये महिलांचे व्हिडिओ जे आहेत ते जाणीवपूर्वक पसरवण्यात आले तपास यंत्रणांकडून. अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला दिसतोय. डिफेन्सनं या सगळ्या आरोपीच्या संदर्भातल्या गुन्ह्यांची मोडच जी आहे ती एकच असताना वेगवेगळे गुन्हे दाखल केले, आणि या सगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते, असा आक्षेप त्यांनी नोंदवलेला आहे. या सगळ्याच्या दरम्यान जे सरकारी वकिलांनी ग्राउंड दिलेले होते 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळण्यासाठी, ते सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. जी पीडित महिला आहे, या पीडित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. हा गर्भपात करण्यासाठी तिला एक औषध आहे ते मंतरलेलं आहे अशा स्वरूपाची बतावणी करण्यात आली, जी या भोंदू अशोक खरातनं केलेली होती, आणि त्या पार्श्वभूमीवरती ते महिलेनं ते औषध घेतल्यानंतर तिचा गर्भपात झालेला होता. हे झाल्यावर सुद्धा कुटुंबियांना जीवे मारायची धमकी जी आहे ती अशोक खरातनं दिलेली होती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत, आणि त्यासाठीच या आरोपीचा तपास जो आहे तो करायचा आहे. ही औषधं नेमकी आणली कुठून, कुणाशी संबंधित होते, याला कुणी डॉक्टरांनी सल्ला दिलेला होता का, हे मंतरलेली औषधं हा नेमका काय प्रकार आहे, अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धा प्रतिबंध कायदा जो आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा याच्यामध्ये कारवाई होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा आहे हे सरकारी वकिलांकडून सतत सांगितलं जात होतं. आता एक आणखी महत्वाची बाब जी समोर येते त्याच्यामध्ये जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लावण्यात आलेला आहे तो आरोपीला केवळ शिक्षा व्हावी यासाठी लावण्यात आलेला आहे, असं म्हणत बचाव पक्षाचे वकील जे आहेत ते जाणीवपूर्वक हीच मोडस जी आहे ती यापूर्वी सुद्धा न्यायालयासमोर सांगण्यात आलेली होती की दैवी शक्ती आहे असं सांगून शोषण केलं जातंय. याही गुन्ह्यामध्ये त्याच पद्धतीचे रिमांडची कारणं जी आहेत ती रिमांडची कारणं बचाव पक्ष सरकारी पक्षाकडून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे तेच गुन्हे, कलमही तीच आहेत, आणि एकाच पद्धतीच्या गुन्ह्यांसाठी जी वेगवेगळी दाखल करण्यात आलेली आहेत त्याच्यासाठी ही पोलीस कोठडी मागितली जाते. व्हिडिओ जे व्हायरल करण्यात आले त्याच्यावरती एसआयटी आत्ता नंतर कारवाई करते असं सांगून बचाव पक्षाचे वकील जे आहेत ॲडव्होकेट भाटे ते खराची बाजू मांडायचा प्रयत्न करतायत. सरकारी वकिलांनी 7 दिवसांचा रिमांड जो आहे तो यापूर्वीच मागितला, त्यासाठीचे ग्राउंड सुद्धा स्पष्ट केलेले आहेत. विशाल, भोंदू अशोक खरातच्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती पार पडते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी जी ती घेतली जाते, आणि यामध्ये तपास अधिकाऱ्यांच्या वतीने कोर्टात युक्तिवाद केला जातोय. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी जी आहे ती न्यायालयात पार पडते, आणि यामध्ये अर्थातच सरकारी वकिलांकडनं 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी ती करण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जातोय. बघूयात न्यायालय या संदर्भात काय निर्णय घेतोय. पण अधिक अपडेट आपण जाणून घेतोय. पुन्हा एकदा आपण जाऊयात वैभवकडे. वैभव, विशाल, एकूण डिफेन्स लॉयर जो आहे डिफेन्स लॉयर जो स्टँड घेतात किंवा जे ग्राउंड देतात त्या ग्राउंडमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, जे महिला अत्याचाराचे वेगवेगळे गुन्हे अशोक खरातवरती दाखल करण्यात आलेले आहेत हे